मुंबई उच्च न्यायालय शिपाई हमाल फराज त्याचबरोबर चालक त्याचबरोबर लिपिकचं जे विद्यार्थी मिळवणं नुकताच या ठिकाणी पेपर झालाय। मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठ याचा जे विद्यार्थी मिळवणं नुकताच या ठिकाणी पेपर झालेला आहे आणि भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की सर मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठ शिपाई हमाल फराज त्याचबरोबर चालक लिपिक याचा जे कडाप किती जाणार आहे, सेफ झोन का आहे, सिलेक्शन होण्यासाठी किती मार्क असले पाहिजे म्हणजे जेणेकरून आपल्याला पुढच्या प्रक्रियेसाठी बोलावलं कडाप या ठिकाणी कितीवर जाणार आहे, सेफ झोन का आहे याबद्दल तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। त्याचबरोबर असे सुद्धा विद्यार्थ्यांचे कमेंट होते की सर मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठ शिपाई हमाल फराजचा रिझल्ट कधी लागणार आहे, लिपिकचा रिझल्ट कधी लागणार आहे, त्याचबरोबर या ठिकाणी ड्रायव्हरचा या ठिकाणी रिझल्ट कधी लागणार आहे, तर कोणत्या तारखेपर्यंत लिस्ट या ठिकाणी लागणार आहे, रिझल्ट कधीपर्यंत लागणार आहे याबद्दल सुद्धा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे आणि कट ऑफ त्या ठिकाणी किती जाणार आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। आणि यावर्षी मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठ शिपाई हमाल फराज लिपिक आणि ड्रायव्हर याचा जो कडाप आहे ह्या जे विद्यार्थी मिळवणं कमी जाणार आहे त्याचं जे कारण आहे ते सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मिळवणं, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल आनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठ शिपाई हमाल फराज चालक लिपिक या भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देत असतो। तर व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्हाला किती मार्क पडलेले आहे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून मला सुद्धा एक अंदाज लागणार आहे की लिपिक मध्ये कितीच्या रेशोनं मुलांना मार्क आहे, त्याचबरोबर जे ड्रायव्हर आहे त्यामध्ये कितीच्या रेशोनं मुलांना मार्क आहे, त्याचबरोबर शिपाई हमाल फराज मध्ये कितीच्या रेशोनं मुलांना मार्क या ठिकाणी पडले जेणेकरून एक अंदाज लागणार आहे की मुलांना कितीच्या रेशोनं या ठिकाणी मार्क पडलेले आहे। यामध्ये यावर्षी जे विद्यार्थी मिळवणं कडाप या ठिकाणी कमी जाणार आहे त्याचं जे सर्वात मोठं कारण आहे तर मुलांना या ठिकाणी जे विद्यार्थी मिळवणं पेपर या ठिकाणी म्हणजे असे मोजकेच पूर आहे की त्यांनी चांगला पेपर सोडलेला आहे आणि त्याचबरोबर काही विद्यार्थ्यांनी पेपर चांगला त्या ठिकाणी सोडलेला नाही आणि त्याचबरोबर कटऑफ कमी जाण्याचं एक आणखीन एक कारण आहे ते म्हणजे जागा यावर्षी जागा जास्त आहे आणि जागा जर जास्त आहे तर त्यांना एकाच 15च्या रेशोमध्ये पोरं त्या ठिकाणी घ्यायचे आहे कारण की एकाच 10चा रेशो त्यांना सापडणार नाही आणि एकाच 10चा जर त्यांना रेशो सापडला नाही तर एकाच 15च्या रेशोनं ते पोरं या ठिकाणी बोलावले जाणार आहे म्हणजे एक जागा जर असेल तर 15 विद्यार्थी बोलावले जाणार आहे आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मिळवणं 887 जागा असेल तर जवळपास ते 13.5 ते 14,000 विद्यार्थी त्या ठिकाणी बोलावले जाणार आहे एकाच 15च्या रेशोमध्ये। ठीक आहे, तर त्यामुळे यावर्षी जो आहे कडाप आहे या ठिकाणी कमी जाणार आहे त्यामुळे जास्त विद्यार्थी यावर्षी या ठिकाणी पेपरमध्ये पास केले जाणार आहे। तर तुम्हाला सांगून देतो लिपिकमध्ये जर आपण पाहिलं तर 1332 जागा होत्या आणि 1332 जागेसाठी एकाच 15च्या रेशोने जर आपण पाहिलं तर जवळपास 19 ते 20,000 विद्यार्थी या ठिकाणी पेपरसाठी पास या ठिकाणी केले जाणार आहे पुढच्या प्रक्रियेसाठी। त्याचबरोबर जे चालकचं जे पद आहे चालकमध्ये 37 जागा होत्या, चालकमध्ये जो या ठिकाणी चालकमध्ये एकाच 15चा जर आपण रेशो केला तर त्यामध्ये जे जवळपास 600च्या आसपास विद्यार्थी त्या ठिकाणी पेपरमध्ये बोलावले जाणार आहे आणि त्याचबरोबर शिपाई हमाल फराजमध्ये जर पाहिलं तर 887 जागा होत्या, 887 जागा या ठिकाणी होत्या आणि एकाच 15चा जर आपण रेशो पकडला तर जवळपास या ठिकाणी 13,500 ते 14,000च्या आसपास पोरं या ठिकाणी बोलावले जाणार आहे, एक लक्षात ठेवा। तर त्यामुळे जे विद्यार्थी मिळवणं कडाप या ठिकाणी कमी जाणार आहे, एक लक्षात ठेवा यावर्षी। ठीक आहे, आणि त्याचबरोबर याच्या अगोदर जो आपण व्हिडिओ टाकला होता आपल्या चॅनलवर त्यामध्ये सुद्धा भरपूर विद्यार्थ्यांनी आपले मार्क्स त्या ठिकाणी शो केले म्हणजे मुलांना या ठिकाणी जर पाहिलं तर कमी मार्क या ठिकाणी पडलेले आहे म्हणजे एकदम आउट ऑफ मार्कनी पडले। जसा आता शिपाई हमाल फराजचा पेपर आहे तर मुलांना 30 पैकी 30 पडले असायतला भागणे तर एवढे मुलांना मार्कांनी पडले, काही विद्यार्थ्यांना 20, 18 अशा रेंजमध्ये या ठिकाणी मुलांना जास्त मार्क आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर यावर्षी कडाप किती जाणार आहे ते तुम्हाला सांगून देतो। तर पहा विद्यार्थी मिळवणं पहिले मी तुम्हाला मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठ शिपाई हमाल फराज लिपिक आणि त्याचबरोबर चालक यापैकी सर्वात पहिले मी तुम्हाला लिपिकचा कडाप या ठिकाणी सांगणार आहे, त्यानंतर जे विद्यार्थी मिळवणं चालकचा कडाप तुम्हाला सांगणार आहे, त्यानंतर शिपाई हमाल फराजचा कडाप मी तुम्हाला सांगणार आहे, कडाप किती जाणार आहे, सेफ झोन का आहे, किती मार्कावर आपण या ठिकाणी पेपर पास होणार आहे याबद्दल। ठीक आहे, तर पहा विद्यार्थी मिळवणं लिपिकमध्ये जर आपण पाहिलं लिपिकचा जो पेपर झाला तो मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर
खंडपीठ, तर यामध्ये लिपिकचा जो पेपर हा 90 मार्कासाठी झाला होता, एक लक्षात ठेवा 90 मार्काचा या ठिकाणी मुलांनी पेपर दिलेला आहे आणि 90 पैकी जो कडाप या ठिकाणी जाणार आहे लिपिकचा, तर तो जाणार आहे जे विद्यार्थी मित्रांनो 55 ते 60च्या आसपास या ठिकाणी कडाप जाणार आहे। तुम्हाला 55 ते 60च्या दरम्यान जर असाल तर तुम्ही या ठिकाणी सेफ झोनमध्ये असणार आहे, एक लक्षात ठेवा एवढा काही कडाप जाणार आहे, कारण की यावर्षी जागा जास्त आहे लिपिकच्या, कारण की जास्त जागा आहे म्हणजे आपण पाहिलं तर 13,032 जागा लिपिकच्या आहे, तर एकाच 15,000 रेशो जर आपण धरला तर जवळपास 20,000च्या आसपास पोरं त्या ठिकाणी पेपरमध्ये बोलावल्या जाणार आहे, पेपरमध्ये पास केले जाणार आहे, त्यामुळे कडाप कमी जाणार आहे। म्हणजे 20,000च्या 19 ते 20,000 विद्यार्थी या ठिकाणी फक्त पेपरसाठी बोलावल्या जाणार, पेपर पास केले जाणार, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर त्यामुळे जो लिपिकचा जो कडाप आहे विद्यार्थी मित्रांनो पेपरचा हा या ठिकाणी 55 ते 60च्या दरम्यान जाणार आहे, एवढा काही सेफ झोन या ठिकाणी असणार आहे। तुम्हाला जर लिपिक पदामध्ये 55 ते 60 जर मार्क असेल तर सेफ झोनमध्ये आपण या ठिकाणी असणार आहे। त्यानंतर आपण चालकमध्ये जर पाहिलं तर 20 मार्काचा पेपर चालकमध्ये झाला आहे, मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ, छत्रपती संभाजी महाराजनगर खंडपीठ यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो चालकचा जो पेपर आहे हा 20 मार्काचा झालेला आहे। 20 पैकी जो कडाप जाणार आहे चालकचा, तर तो जाणार आहे जवळपास 14 ते 15च्या आसपास या ठिकाणी कडाप आपल्याला पाहायला भेटणार आहे। तुम्हाला जर 14 ते 15 मार्क असेल तर एवढा काही कडाप जे विद्यार्थी मित्रांनो चालकचा जाणार आहे। चालकमध्ये जर तुम्हाला या ठिकाणी 14 ते 15 मार्क असेल मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ, छत्रपती संभाजी महाराजनगर खंडपीठमध्ये, तर चालकचा जो कडाप आहे हा 14 ते 15 पर्यंत कडाप जाणार आहे, एवढा काही सेफ झोन आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे, एवढाच कडाप या ठिकाणी जाणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। त्यानंतर जर आपण पाहिलं मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ, छत्रपती संभाजी महाराजनगर खंडपीठ शिपाई पदामध्ये जो कडाप या ठिकाणी जाणार आहे, तर पहा विद्यार्थी मित्रांनो शिपाईचा जो कडाप या ठिकाणी जाणार आहे तर तो या ठिकाणी 20 ते 24च्या दरम्यान या ठिकाणी कडाप आपल्याला पाहायला भेटणार आहे। जे शिपाईचा पद आहे, शिपाईचा जो कडाप आहे 20 ते 24च्या आसपास आपल्याला कडाप जाणार आहे, एवढा काही सेफ झोन आहे मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ, छत्रपती संभाजी महाराजनगर खंडपीठमध्ये। शिपाईचा जो कडाप आहे हा 20 ते 24च्या दरम्यान या ठिकाणी कडाप जाणार आहे, एवढाच काही सेफ झोन आहे, 20 ते 24च्या दरम्यानच कडाप या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटणार आहे शिपाई पदामध्ये। त्यानंतर जर पाहिलं मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ, छत्रपती संभाजी महाराजनगर खंडपीठमध्ये जे हमालचं पद आहे, हमाल पदाचा जो कडाप आहे हा सुद्धा 20 ते 24च्या दरम्यान आपल्याला कडाप पाहायला भेटणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। त्यानंतर जर पाहिलं मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ, छत्रपती संभाजी महाराजनगर खंडपीठ जे फराजचं पद आहे, फराज पदाचा जो कडाप आहे हा जे विद्यार्थी मित्रांनो 20 ते 24च्या दरम्यान जाणार आहे, एवढा काही सेफ झोन आहे, एवढाच कडाप या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटणार आहे। कारण की मुलांना जे विद्यार्थी मित्रांनो ॲव्हरेज जर मार्क पाहिलं तर 20 ते 22च्या दरम्यान विद्यार्थ्यांना या ठिकाणी ॲव्हरेज मार्क या ठिकाणी आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। जे मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ, छत्रपती संभाजी महाराजनगर खंडपीठ आहे, शिपाई हमाल फराजचा जो कडाप आहे 20 ते 24च्या दरम्यान कडाप जाणार आहे, एवढाच की सेफ झोन आहे, एक लक्षात ठेवा। आता भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते की सर मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ, छत्रपती संभाजी महाराजनगर खंडपीठचा रिझल्ट कधी लागणार आहे, कटाप कधी लागणार आहे, कोणत्या तारखेवर लागणार आहे, असे भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते की सर रिझल्ट कधीपर्यंत लागणार आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ, छत्रपती संभाजी महाराजनगर खंडपीठचा जो रिझल्ट आहे शिपाई हमाल फराज त्याचबरोबर चालक झालं, त्याचबरोबर जे लिपिक झालं, जो रिझल्ट या ठिकाणी लागणार आहे तो जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी मेच्या एंडिंग मध्ये पाहायला भेटणार आहे। मे महिन्याच्या एंडिंगला या ठिकाणी रिझल्ट लागणार आहे किंवा मग जून महिन्याच्या पहिल्या हप्त्यामध्ये, पहिल्या आठवड्यामध्ये आपल्याला या ठिकाणी रिझल्ट पाहायला भेटणार आहे। मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ, छत्रपती संभाजी महाराजनगर शिपाई हमाल फराज लिपिक चालकचा, ठीक आहे। महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपल्याला रिझल्ट पाहायला भेटू शकते किंवा मे महिन्याच्या एंडिंगला पाहायला भेटणार आहे। तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे। आजच्या व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय जय।